नमस्ते मित्रांनो. आज मला तुमच्याशी करिअर संदर्भात बोलायचं आहे. करिअर आणि क्रिएटिव्ह फील्ड. मी गेली 15 वर्ष क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करत आहे. क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करत असताना आणि चित्रकूलच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटी गाईड करत असताना अनेक पालक, अनेक विद्यार्थी भेटत असतात. या भेटलेल्या विद्यार्थी आणि पालक यांच्यातून एकमेव येणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे करिअर. बऱ्याचदा पालक विद्यार्थ्यांना घेऊन येतात आणि करिअरबद्दल प्रश्न विचारतात, की माझं पाल्य कोणत्या फील्डमध्ये करिअर करू शकेल किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये सुद्धा त्याला करिअर करता येईल का? असे अनेक प्रश्न त्याला नेहमी पडतात. बऱ्याचदा काय होतं, की पालक ज्यावेळी मुलांना के-जी, नर्सरीपासून ज्यावेळी शाळेत टाकतो, तेव्हापासून त्याला हा पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. करिअर, करिअर आणि करिअर. बऱ्याचदा त्यांना माहीत नसतं, की माझं पाल्य कोणत्या फील्डमध्ये करिअर करेल आणि ती करिअर त्याला एक चिंतेचा विषय होऊन बसतो. त्यामुळं पालक बऱ्याचदा मुलांना 1ली ते 10वी पर्यंत अनेक प्रयोगशील पद्धतीनं काम करत असतो. त्याला त्याला शिक्षणासाठी तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्याला शालेय क्रीडामध्ये भाग घ्यायला लावतो किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायला लावतो, चित्रकलेमध्ये भाग घ्यायला लावतो किंवा तो म्युझिक, डान्स अशा अनेक पद्धतीचे प्रयोग करून त्याला ओळखायचा प्रयत्न करतो, की माझ्या पाल्याचं खरं फील्ड काय आहे. बऱ्याचदा काही पालकांना समजतं, की माझा मुलगा कोणत्या फील्डमध्ये काम करू शकतो, पण बऱ्याच अंशी 80% पालकांना हे माहीत नसतं, की माझं पाल्य कोणत्या फील्डमध्ये काम करेल. हा अनेक पालकांना पडलेला चिंतेचा प्रश्न आहे. ना याचं उत्तर त्यांना शाळेमध्ये सुद्धा मिळतं, ना बाहेर मिळण्याचं. त्यामुळं ते अनेकदा वेगवेगळे प्रयोगात्मक पद्धतीनं मुलांवर काम करत असतात. बऱ्याचदा काय होतं, की माझा संबंध क्रिएटिव्हिटीशी असल्यामुळं क्रिएटिव्हिटीशी संबंधित मी त्यांच्याशी शेअरिंग करतो. पण बऱ्याचदा क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह फील्ड म्हणजे फक्त एक हॉबी आणि एक करिअर न पाहता फक्त हॉबी आहे असंच पालकांना पडलं. पण क्रिएटिव्ह फील्ड हे फक्त हॉबीपुरतं मर्यादित नाही. त्याच्यात तुम्हाला करिअर सुद्धा करता येतं. यासाठी हा जो व्हिडिओ मी आज घेऊन येतोय, तो करिअर मार्गदर्शन या वेळी ज्या मुलांना क्रिएटिव्हिटीची आवड आहे किंवा ज्या पालकांना वाटतं, की माझा पाल्य क्रिएटिव्हिटी फील्डमध्ये काहीतरी करू शकतो आणि करिअर अपॉर्च्युनिटी काय आहेत, पण त्याला माहिती नाहीत, त्या माहिती करून देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आणि आता आपण बघूया, की ह्या फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी फील्डमध्ये कोणकोणत्या फील्ड येतात, कोणकोणत्या एक्झाम असतात, गव्हर्नमेंटचा याच्यात काय रोल आहे, माझा याच्यात काय रोल आहे आणि पालकांचा याच्यात काय रोल आहे, हे आपण बघणार आहोत.